बार्शीतील महिलांनी रक्तरंजित पत्र पाठवले मुख्यमंत्र्यांना। बार्शीमध्ये समाज परिवर्तन महासंघाच्या वतीने बार्शी येथील महिला आक्रमक झाल्या असून उच्च व तंत्र शिक्षणासाठी महाराष्ट्रातील सर्व मुलींना मोफत शिक्षण व्हावे यासाठी महिलांनी स्वतःच्या रक्ताने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे। या अगोदर देखील समाज परिवर्तन महासंघाच्या वतीनं महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना गाजराचा हार भेट देण्यात आला होता आणि आज या ठिकाणी अनेक विद्यार्थिनींच्या माता भगिनी या ठिकाणी एकवटल्या असून मुख्यमंत्र्यांना बार्शीकर महिलांनी स्वतःच्या रक्ताने रक्तरंजित पत्र या मागणीचं दिलं आहे। पाहूया शासन या महिलांचा मातांचा विचार करतंय का। माझं नाव श्रद्धा अजय पवार, मी समाज परिवर्तन महासंघ या संघटनेची सचिव आहे। मुलींना डिप्लोमा डिग्रीचे जे शिक्षण आहे त्याचा GR लवकरात लवकर काढावा मुख्यमंत्री साहेबांनी, यासाठी मी माझ्या रक्तातून पत्र लिहून पाठवणार आहे। ही जी महिला सर्व काही विद्यार्थ्यांसाठी करते त्यासाठी त्यांनी जे आपले कार्य करायले त्याचा लवकरात लवकर तुम्ही हे द्यावं, GR काढा। नमस्कार, मी श्रद्धा अजय पवार, समाज परिवर्तन महासंघ या संघटनेची सचिव आहे। हे पत्र मी मुख्यमंत्री साहेबांना माझ्या रक्ताने लिहिलेले आहे। मुलींचे डिप्लोमा डिग्रीचे शिक्षणाचा जो GR आहे तो लवकरात लवकर निघावा ही विनंती करते। आत्ताच आपल्यासोबत सर्व महिला आहेत। यांनी आता नुकतंच महाराष्ट्र सरकारने मुलींना डिप्लोमा डिग्रीचे मोफत शिक्षण मिळावे असे घोषित केले। समाज परिवर्तन महासंघाच्या सचिव यांनी आपल्या रक्ताने मुख्यमंत्र्यांनी एक पत्र लिहिलेलं आहे की मुलींना मोफत डिप्लोमा डिग्रीचा GR जो आहे तो तातडीने काढावा। ते पत्र मी तुम्हाला वाचून दाखवतो आहे। माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, पत्रास कारण की गेली 6 महिने समाज परिवर्तन महासंघ या संघटनेकडून सर्व जाती धर्माच्या मुलामुलींना मोफत सर्व शाखेतील पदविकेचे म्हणजेच डिप्लोमा डिग्रीचे उच्च तंत्र शिक्षण मिळावे म्हणून प्रयत्न करीत आहे। या अनुषंगाने 9 फेब्रुवारी 2024 रोजी चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील मुलींना डिप्लोमा डिग्रीचे 1 जून 2024 पासून मोफत देण्याची घोषणा केली। पुन्हा 26 जून राज्याच्या अर्थसंकल्पात अजित पवारांनी लवकरच मुलींना मोफत शिक्षण देण्याची घोषणा केली आहे। परंतु जुलै महिन्याची सुरुवात झाली पण अद्यापही सरकारकडून मोफत शिक्षणाचे परिपत्रक GR निघाला नाही। हा महाराष्ट्र सावित्रीबाई फुलेंचा, अहिल्याबाई होळकरांचा, जिजाऊंचा आणि फातिमा शेख अशा कर्तबगार महिलांचा आहे। मुख्यमंत्री महोदय, आपल्या डोळ्यासमोर आपले लेकरू मरत असेल तर त्यांच्या वेदना काय असतात हे दुर्दैवाने आपणास ठाऊक आहे। आपण लाडकी बहीण योजना आणली त्याचे आम्ही धन्यवाद देतो तुम्हाला। बहिणीच्या लेकरांच्या शैक्षणिक भविष्यासाठी विचार करून तातडीने मुलींना मोफत शिक्षणाचे परिपत्रक GR काढून लाडक्या बहिणींना आपल्याकडून खरी भाऊबीज ओवाळणी असेल। मी श्रद्धा अजय पवार हे पत्र माझ्या रक्ताने लिहून मुख्यमंत्री महोदय आपणाकडे पाठवत आहे। आपलीच मुलींच्या शिक्षणाच्या फीने चिंतित बहीण व इतर महाराष्ट्रातील बहिणी